भारत माता की। विदर्भाची सर्वात मोठी दहीहंडी, अमरावतीचा आवाज हा संपूर्ण विदर्भात पोहोचणारी दहीहंडी आहे। त्यामुळे आवाज जरा जोरात, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की। आज या विदर्भातील आपल्या अमरावतीमधील या ऑपरेशन सिंदूर समर्पित आणि अशी भव्य दहीहंडी मी जेव्हा नागपूरवरून निघालो तेव्हा नागपूरमध्ये 4-5 महत्वाच्या दहीहंडी कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। पण या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर ला समर्पित ही पहिली दहीहंडी या महाराष्ट्रात आणि विदर्भात होते आहे आणि याचं अभिनंदन करण्याकरता आणि माननीय नवनीत राणाजी, रवी राणाजी आपलं अभिनंदन करण्याकरता मी खास करून सर्व कार्यक्रम बाजूला सारून या ठिकाणी आलो आहे। एकदा जोरात टाळ्या वाजवून नवनीतजी आणि रवी राणांचं जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं अशी विनंती मी आपल्याला करतो। माननीय या ठिकाणी उपस्थित रणदीप हुड्डाजी, अजय मोहिते जो पुष्पा फेमवाला आहे, कुठं आहे? हा माझा वर्ध्याचा मित्र आहे, जरा होऊन द्या। हा माइक पाहिजे का? माइक पाहिजे? हेलो, पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल है। हरगिज हरगिज जय श्री राम, जय जय श्री राम, पवन पुत्र हनुमान की। माननीय रवी राणाजी, माननीय नवनीत राणाजी, आमदार केवलराम काळेजी, आमदार प्रवीण तायडेजी, माननीय प्रभुदास बिलावेकरजी, रविराज देशमुखजी, रमेशजी बुंदिले, सुनीलजी खराते, ललितजी समदूरकर, माननीय सुनीलजी रसे। खरं तर आज आपल्याला सर्वांना या दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। पण मला अभिमान आहे की आज पुन्हा एकदा या अमरावतीच्या पावन धर्तीवर या सांस्कृतिक जिल्ह्यामध्ये माननीय रवी राणाजींनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाचा खात्मा आपल्या देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकवला। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या प्रधानमंत्र्यांनी दहशतवादाचा खात्मा करण्याचा जो ऑपरेशन सिंदूर राबवलं, खरं तर आपण 22 एप्रिल विसरलो नाही। 22 एप्रिल असा दिवस होता ज्या दिवशी पाकिस्तानवरनं पहलगाम मध्ये दहशतवादी आले। आई समोर मुलाला, पत्नी समोर नवऱ्याला, मुलासमोर वडिलाला जात धर्म पंथ विचारून हिंदू आहे तर मस्तकात गोळ्या मारल्या, 26 परिवाराचा सिंदूर उद्ध्वस्त केला। पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या सैनिकांनी या ठिकाणी
आपल्याला नाश्ता करायला 15 मिनिट लागतात, जेवायला 20 मिनिट लागतात, पण 14 मिनिटाच्या आतमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी हल्ले, 9 दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करून 26 आपल्या परिवाराचा सिंदूर ज्या दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केला, त्या दहशतवाद्याला उद्ध्वस्त करण्याचं काम पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूरने केलं. आणि म्हणून एकदा जोरात टाळ्या वाजवून माननीय प्रधानमंत्री आणि सैनिकांचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे. खरं तर केवळ ऑपरेशन सिंदूरच झाला नाही, ऑपरेशन महादेव झालं. आणि ऑपरेशन महादेव असं होतं की ज्या दहशतवाद्यांनी आपल्या 26 महिलाचं सिंदूर उद्ध्वस्त केलं, त्या दहशतवाद्यांना संपून टाकण्याचं ऑपरेशन महादेव झालं. आणि म्हणून या ठिकाणी रवी राणाजी, आपण ऑपरेशन सिंदूर समर्पित दहीहंडी या ठिकाणी केल्याबद्दल मी अमरावतीकरांकडनं, विदर्भातल्या जनतेकडनं, नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेकडनं मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला स्वतः सांगितलं की माझ्याकडनं आदरणीय रवी राणा आणि माननीय नवनीत राणाजी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहे. कारण आज माननीय मुख्यमंत्री कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये आहे, त्यांचा कार्यक्रम अमरावती होता, पण या ठिकाणी 2 ठिकाणी कोर्टाचं उद्घाटन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री गेले. पण आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आज या दहीहंडीच्या अत्यंत महत्त्वाच्या या कार्यक्रमामध्ये, जो दरवर्षी कार्यक्रम होतो, या दरवर्षीच्या कार्यक्रमामध्ये माननीय नवनीत राणाजी आणि माननीय रवी राणाजी आपण अमरावतीच्या विकासाचाच प्रयत्न केला आहे. दहीहंडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जो आनंद आज या ठिकाणी तयार होतो आहे, या ठिकाणी हे उंच हंडी आहे, हे उंच दहीहंडी आहे. यासारखाच उंच विकास या अमरावती जिल्ह्याचा आपल्याला करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने या तरुणाईला माझी विनंती आहे, या विकासाचे साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, या सरकारने मला अभिमान वाटतो. माननीय नवनीतजी, आपण खासदार असताना माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि संसदेमध्ये असताना आपण प्रश्न उपस्थित केला होता आणि सांगितलं होतं, विचारलं होतं, सरकारकडनं मागणी केली होती. माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे आपण खासदार असताना मागणी केली होती की अमरावतीचं विमानतळ सुरू झालं पाहिजे, अमरावतीला विमान सुरू झालं पाहिजे. मी अभिनंदन करतो माननीय नवनीत राणाजी आपलं, या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी, रवी राणाजी आपलं सर्वांचं, की अमरावतीला आता मुंबईचं विमान उतरलं आहे, पण पूर्ण देशाला आता अमरावती विमानतळ जोडला जाणार आहे. हा या ठिकाणी खऱ्या अर्थाने या अमरावतीच्या विकासाचा एक मोठा संकल्प आजच्या दहीहंडीच्या दिवशी होणार आहे. बंधू भगिनींनो, मला आठवतं मी जेव्हा मागच्या वेळी पक्षाचा अध्यक्ष होतो, माननीय नवनीत राणाजी, आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की नागपूरपासून पुणेपर्यंत, नागपूर पुणे, कारण पुण्यामध्ये आपले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेतात, आपल्या पालकांना पुण्याला जावं लागतं, विद्यार्थ्यांना पुण्यावरनं अमरावती यावं लागतं. वंदे भारत एक्सप्रेस पहिल्यांदा बडनेऱ्यामध्ये थांबली आणि नागपूर पासून पुणेला, बडनेऱ्याला आता थांबा मिळाला. आता बडनेऱ्याची जी वंदे भारत आहे, जेव्हा वंदे भारत मध्ये आपण बसतो तेव्हा विमानात बसल्याचा या ठिकाणी भास होतो. अशी वंदे भारत एक्सप्रेस आज या ठिकाणी आणण्याचं काम माननीय नवनीत राणाजी, रवी राणाजी, खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्र्याकडे आपण केला आहे. खरं तर अमरावतीचा विकास आपल्याला पुढच्या काळात करायचा आहे. ही गोष्ट खरी आहे की आज वाईट वाटत आहे. मी दिवसातनं आलो, चांदूर रेल्वेमध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला आहे, चांदूरमध्ये पाऊस पडला, दिवसात पाऊस पडला, शेतकऱ्याचं नुकसान झालं. पण या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला की सर्वांचे पंचनामे करून आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण पिकाची नुकसान भरपाई आपल्या सरकारकडनं मिळणार आहे.
याकरता आपलं सरकार काम करत आहे। मी तुम्हाला वचन देतो, खऱ्या अर्थाने मी आधीच सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या ठिकाणी अमरावतीमध्ये रवी राणाजी सारखा एक अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत लोकप्रिय, अत्यंत अभ्यासू एक नेतृत्व विधिमंडळामध्ये आपलं प्रतिनिधित्व करत आहे। आणि अमरावतीचे महत्त्वाचे प्रश्न, जे प्रश्न नवनीत राणाजी आपण आपल्या खासदारकीच्या काळामध्ये या ठिकाणी उचलले होते, ते सर्व प्रश्न निकाली काढण्याची जबाबदारी माझी नवनीत राणाची आणि आमची सर्वांची आहे। नवनीत राणाजी, मी तुम्हाला वचन देतो, आपले रवी राणाजी आपल्याला वचन देतो, अमरावतीमध्ये आतापर्यंत जेवढे कामं शिल्लक आहे ते कामं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आपण पूर्ण करण्याशिवाय राहणार नाही। आणि आता तर मला अभिनंदन करायचं आहे, 111 फूट उंच असलेली आणि 20 फूट फाउंडेशन, 131 फूट उंच असलेली हनुमानजीची मूर्ती सुद्धा आता मान्य रवी राणाजी आपण या ठिकाणी जनतेच्या दर्शनाकरता आपण लवकरच त्या ठिकाणी अमरावतीकरांना, त्या ठिकाणी या युवकांना जय श्रीराम करत करत दर्शन करण्याकरता आपण करणार आहे। पण आता आपण ठरवलं आहे की अमरावतीमध्ये पुढच्या काळामध्ये, मला आपण जे ग्राउंड सांगितलं परवाच्या दौऱ्यात, ते रेल्वे चालू करता आपण चिल्ड्रन राम वाटिकेमध्ये 5 कोटी रुपयाची एक मोठी विकासाची योजना तयार झाली। आणि मी रवी राणाचं अभिनंदन करतो की राम वाटिकेमध्ये आता एक छोटी टॉय ट्रेन येते आहे। ती टॉय ट्रेन आपल्या या ठिकाणी येणाऱ्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आणि सोबतच या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अत्यंत महत्त्वाचा चौक त्या ठिकाणी आहे, त्या चौकाच्या इरविन चौकाच्या डेव्हलपमेंट करता 15 कोटी रुपयाचा डेव्हलपमेंट इरविन चौकामध्ये करण्याचाही निर्णय माननीय रवी अभिनंदन करतो। मी एवढंच सांगेल की आजची दहीहंडी हे विश्वासाची आहे। आजची दहीहंडी जी आहे ही विकसित भारताची आहे। आजची दहीहंडी ही विकसित महाराष्ट्राची आहे। आजची दहीहंडी हे विकसित अमरावतीची आहे। आणि पुढच्या काळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय अजित पवारजी, माननीय शिंदेजी, आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून नवनीत राणाजी आपल्याला आम्ही वचन देतो, रवी राणाजी आपल्याला वचन देतो, या सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपल्याला वचन देतो, आपल्या सर्व अमरावतीकरांना वचन देतो, अमरावती शहराला सुरक्षित ठेवणे, अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर करणे, अमरावती शहराला या महाराष्ट्रातलं उत्कृष्ट शहर करणे, अमरावती शहराला टुरिझम डेव्हलपमेंट करणे आम्ही ठरवलं आहे। मेळघाटमध्ये आम्ही आता तर प्रति महाबळेश्वर करण्याचा विचार करतो आहे आणि त्या ठिकाणी मेळघाटमध्ये मोठे प्रकल्प राबवण्याचा आपण विचार करतो आहे। मी या ठिकाणी स्कायवॉकसाठी सुद्धा मान्य रवी राणाजी आपण मला सांगितलं आहे, मेळघाटचे आपल्या आमदार केवलराम काळेंनी सांगितलं आहे, निश्चितपणे मेळघाटमध्ये स्कायवॉक सुद्धा या ठिकाणी प्रकल्प पूर्ण होणार आहे, त्याचेही काम आपण करणार आहोत। आणि फिनले मिल प्रवीण तायडे, काळजी करू नका, मी तुमच्यासोबत फिनले मिलसाठी दिल्लीला येणार आहे, काळजी करू नका, आपण काही चिंता करायची गरज नाही। माझी विनंती आपल्याला आहे, हे धाडस आहे, आता दहीहंडी फोडण्याचं धाडस, त्याला लागणारी शिस्त, त्याला लागणारे या ठिकाणी प्रचंड मोठं सहकार्य कारण सर्व या ठिकाणी दहीहंडी जेव्हा आपण फोडणार आहोत, त्याला एक एक पाय जो मजबूत असणार आहे, वरपर्यंत जाणारी दहीहंडी जे फोडणार आहेत त्या फोडणाऱ्याचं या ठिकाणी सामर्थ्य आपण बघणार आहोत। हे सामर्थ्य आपल्याला अमरावतीत तयार करायचं आहे। आणि माननीय रवी राणाजी आपण सांगितलं की या महानगरपालिकेच्या विकासाकरता, या जिल्हा परिषदेच्या विकासाकरता, या जिल्ह्याच्या विकासाकरता
जसं आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 51% मतं देऊन महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजीचं सरकार बनवलं, मी आपल्याला नतमस्तक होऊन हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जरा जोरात सांगा, येणाऱ्या महानगरपालिकेत काय करायचं आहे? जोरात सांगा माझ्या मित्रांनो. भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि मान्य रवी राणाजी युवा स्वाभिमान, भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान आणि दोन्ही पक्ष मिळून या ठिकाणी अमरावतीच्या विकासाची या ठिकाणी जे दहीहंडी आहे ही यापेक्षाही पुढच्या काळामध्ये मोठी करण्याकरता आपण सर्वांनी काम करावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्वांनी विकासामध्ये आपण सर्वांनी सहभाग द्यावा. मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून वचन देतो, जेवढं लक्ष मी नागपूर जिल्ह्यावर देईल तेवढंच लक्ष अमरावती जिल्ह्यावर देईल. नागपूर जिल्हा जसा पुढे चालला आहे तेवढाच अमरावती जिल्हा पुढे जाईल एवढंच वचन मी आपल्याला रवी राणाजी देतो. आणि आपण केलेल्या कामाचं या ठिकाणी कौतुक करतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अमरावतीला लागणारा सर्व विकास आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडून करू एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.